हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आय होप मित्रांनो तुम्ही आनंदात असाल. मित्रांनो, आज आपण घेत आहोत इयत्ता 8वी. विषय आहे सामान्य विज्ञान. आपण प्रकरण 15वे सुरू करतोय, जे आहे ध्वनी. मित्रांनो, 15वं प्रकरण ध्वनी. त्याआधी मित्रांनो, तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. जे बेल आयकॉनच्या बटनने त्याला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढील सर्व व्हिडिओंचे नोटिफिकेशन मिळतील. त्याचप्रमाणे मित्रांनो, तुम्ही गणित व विज्ञानाचे व्हिडिओ प्लेलिस्टमध्ये जाऊन प्रकरण वाईज पाहू शकाल. चला मित्रांनो, सुरुवात करूया. ध्वनी. मित्रांनो, ध्वनी कसा निर्माण होतो? मित्रांनो, ही गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवा. ध्वनी नेहमी वस्तूच्या कंपनामुळे निर्माण होते. वस्तूची कंपन झालं की ध्वनी हा निर्माण होतो. हे तुम्ही कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं आहे. मित्रांनो, आवाज कुठे होतो बघा. ज्यावेळेस आपण एखादा दरवाजा ठोठवतो त्यावेळेस आवाज होतो टक 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 या पद्धतीने, नाही का? मग त्यावेळेस नेमकं काय होतं, आपल्या हाताची बोटं आणि दरवाजा यांचे रेणू जे आहेत समजा एकमेकांमध्ये घासले जातात किंवा ते जोडले जातात. मग त्यावेळेस मित्रांनो कंप निर्माण होतात आणि या कंपामुळेच ध्वनी जो आहे तो निर्माण होतो. दुसरं उदाहरण मित्रांनो, तुम्ही एखादी काठी जी आहे एखाद्या ताटावर किंवा लोखंडी पृष्ठभाग त्याच्यावर तुम्ही ठोका, त्यावेळेससुद्धा मित्रांनो ते काठीतील रेणू असं म्हणूया आपण आणि त्या पृष्ठभागावरचे रेणू एकमेकांना आदळले जातात. म्हणजेच काय होतं, ते कंप पावतात आणि या कंप पावण्यामुळेच ध्वनी जो आहे मित्रांनो तो निर्माण होतो. त्यामुळे ध्वनी वस्तूच्या कंपनामुळे निर्माण होतो, हे तुमच्या लक्षात आलं असेल. ध्वनीची निर्मिती. एखादी वस्तू कंप पावत असेल तर त्यापासून ध्वनीची निर्मिती होऊ शकते, हे तुम्ही मित्रांनो शिकला आहात. मग अशा कंपनामुळे ध्वनी कसा निर्माण होतो ते आपण आता बघूया. मग त्यासाठी मित्रांनो आपल्याला नादकाटा जो आकृतीमध्ये दाखवला आहे त्याची गरज आहे. आता हा नादकाटा म्हणजे काय ते आधी आपण समजून घेऊया. हा जो नादकाटा आहे मित्रांनो, इथे बघा या दोन भुजा ज्या आहेत त्याच्या दाखवलेल्या आहेत. ही एक भुजा आहे, त्याची दाखवतो तुम्हाला मी. ही एक भुजा आणि ही एक भुजा, अशा पद्धतीने यू आकार, थोडक्यात मात्र लांबट असा हा जोडलेला असतो. अर्थात एखाद्या धातूपासून ते बनवलेलं असतं. आणि खाली मित्रांनो अशी एक दांडी आहे, म्हणजे तो काय त्याचा आधार आहे. याला आपण म्हणतो आधार, ज्याला आपण पकडतो. आणि ही आहे भुजा. अर्थात मित्रांनो हे या भुजा ज्या लांब असल्यामुळेच ज्यावेळेस आपण एखाद्या ठिकाणी आपण हा नादकाटा ठोकतो त्यावेळेस या ज्या भुजा आहेत या कंप पावतात. एक रबर असेल समजा मित्रांनो, जाड रबर जे कठीण असेल, त्या ठिकाणी जर हे ठोकलं मित्रांनो तर अर्थातच या ज्या नादकाट्याच्या भुजा आहेत, या दोन भुजा या काय होणार आहेत, कंप पावणार आहेत. मग याचा वापर करून आपण पुढचा प्रयोग जो तो शिकणार आहोत. बघूया मित्रांनो. मित्रांनो, हा नादकाटा कडक रबरी तुकड्यावर आपटला तर भुजा जे आहे त्याच्या कंप पावायला लागतील. आता मित्रांनो इथे तिन्ही आकृती आपल्याला दाखवल्यात. पहिल्या आकृतीमध्ये नादकाटा हा स्थिर आहे, ही ती पहिली आकृती आहे, आपण दर्शवूया. ही ती आकृती आहे. नादकाटा जो मित्रांनो तो स्थिर आहे असं आपल्याला इथे सांगता येईल. दुसरी आकृती जी ब आकृती आहे त्यामध्ये मित्रांनो जर तुम्ही पाहिलं तर या नादकाटाच्या ज्या भुजा आहेत या एकमेकांपासून दूर गेल्या आहेत, नाही का? अर्थात मित्रांनो ज्यावेळेस या नादकाट्याला आपण एखाद्या रबरी तुकड्यावर आपटतो त्यावेळेस या ज्या भुजा आहेत या कंप पावतील, म्हणजे काय मागे पुढे होतील की नाही, या अशा पद्धतीने मागे पुढे होतात. मग त्या स्थिती मित्रांनो इथे दर्शवलेल्या आहेत आपल्याला. मग जी दुसरी आकृती आहे त्यामध्ये मित्रांनो या नादकाटाच्या भुजा ज्या आहेत त्या एकमेकांपासून लांब गेलेल्या आहेत. आणि त्याच वेळेस तिसरी आकृती जी आहे या ज्या भुजा आहेत मित्रांनो या जवळ आलेल्या आहेत. अशा पद्धतीने या आकृतीमध्ये आपल्याला दर्शवलेल्या आहेत. आता या बाजूच्या रेषा ज्या आहेत मित्रांनो या नेमक्या काय दर्शवतात ते आपण आता बघूया. या बाजूच्या ज्या रेषा आहेत मित्रांनो, या उभ्या रेषा ज्या आहेत, इथे या रेषांमध्ये जर बघितलं, पहिल्या रेषेमध्ये जर बघितलं, इथे मित्रांनो त्याचं अंतर जे या रेषांमधील अंतर जे आहे ते समान आपल्याला दिसतं आहे. याचा अर्थ काय, हवेतील वायूचे रेणू एकमेकांपासून जवळजवळ सारख्या अंतरावर आहेत असं आपल्याला पहिल्या आकृतीवरून दिसतंय, नाही का? इथे बघा मित्रांनो इथे गट पाडलेले आहेत थोडक्यात. हा ए आहे, हा बी आहे, हा सी आहे. सर्व ठिकाणी रेषांमधील अंतर जे ते सारखं आपल्याला पहिल्या आकृतीमध्ये दिसतंय. दुसरी आकृती बघा मित्रांनो. दुसरी आकृती म्हणजे ब मध्ये आपल्याला असं लक्षात येईल, नादकाट्याच्या ज्या भुजा आहेत त्या एकमेकांपासून दूर गेल्यामुळे बाहेरील जी हवा आहे ही इथे दाबली गेली आहे. बाहेरील हवा बघा मी खून करतोय, म्हणजे ए जो पोर्शन आहे तिथली हवा जी आहे ही दाबली गेलेली आहे. त्यामुळे हवेचा दाब जो आहे मित्रांनो याच्यापेक्षा तुलनेने
या ठिकाणी जास्त आहे. का? तर मित्रांनो, या ज्या भुजा आहेत एकमेकांपासून लांब गेल्या, त्यामुळे इथली हवा जी मित्रांनो थोडक्यात दाबली गेली. म्हणजेच काय, हवेचा दाब जो आहे तो इथे वाढलेला आपल्याला दिसून येतो. मित्रांनो, हा जो वाढलेला दाब आहे, ही उच्च दाबाची जी स्थिती आहे, हा उच्च दाब आणि उच्च घनतेच्या या भागाला आपण म्हणतो मित्रांनो संपीडन. लक्षात घ्या, जिथे हवेचा दाब जास्त आहे ते म्हणजे संपीडन, ज्याला कॉम्प्रेशन असं आपण इंग्रजीमध्ये म्हणतो. पुढची स्थिती जर आपण बघितली मित्रांनो, तिसरी स्थिती, जिथे आपल्याला असं लक्षात येईल, या ज्या भुजा आहेत या भुजा जवळ आलेल्या आहेत. आणि मित्रांनो, या जवळ आल्यामुळे भुजालगतची बाहेरील जी हवा आहे ही विरळ झाली. ही बघा, ही जी हवा आहे इथे विरळ झालेली. बघा मित्रांनो, इथे सर्वसामान्य स्थिती होती, सरासरी सगळ्या रेषा या सारख्या आहेत. इथे मात्र भुजा लांब गेल्यामुळे इथे जी आहे मित्रांनो ती हवा जी ती दाबली गेली आणि इथे पुन्हा ती विरळ झाली. ओके मित्रांनो, जरा हे रबराने कोडतो त्यामुळे तुम्हाला ते कळेल. ओके, बघा मित्रांनो, पुन्हा एकदा लक्षात घ्या. तुमच्या इथे लक्षात आलं असेल, इथे भुजा जवळ आल्यामुळे इथली हवा जी ती विरळ झाली. आणि जी मित्रांनो विरळ झाली ही कशामुळे झाली, तर हवेचा दाब कमी झाला. कमी दाब आणि कमी घनतेच्या या भागाला विरलन असे म्हणतात. परंतु याच वेळेस मित्रांनो आधीच्या संपीडन स्थितीतील जी हवा होती, म्हणजे ही जी हवा होती जी जास्त होती नाही का, जिची ऊर्जा जी आहे तिने पुढच्या भागात ढकलली आणि इकडे जे आहे इकडे संपीडन झालं आहे. मित्रांनो लक्षात घ्या, सुरुवातीला स्थिती सर्वसामान्य होती, नंतर मित्रांनो या भुजा जवळ लांब गेल्यामुळे इथे संपीडन निर्माण झालं, भुजा आत आल्या इथे विरळन निर्माण झालं आणि हे जे संपीडन आहे हे पुढे ढकललं गेलं. या पद्धतीने मित्रांनो या नियतकालिक हालचालींमुळे हवेत संपीडन व विरळन यांची मालिका निर्माण होते. पुन्हा मित्रांनो पुढची आकृती आपण काढायची म्हटली तर या पद्धतीने हे वाढत जाईल. आधी संपीडन होईल, नंतर विरळन होईल, नंतर संपीडन होईल, नंतर विरळन होईल आणि अशा पद्धतीने हे कंपन जे मित्रांनो थोडक्यात त्याला लॉंगिट्युडिनल वेव्हज असे म्हणतात. या पद्धतीने ते पुढे सरकत राहतील. आणि हे कुठपर्यंत सरकत राहतात मित्रांनो, यांना थोडक्यात आपण काय म्हणतो, तर यांना आपण ध्वनी तरंग असे म्हणतो. नीट लक्षात घ्या, नाककाट्यापासून हे दूरपर्यंत पसरत जातात. या पद्धतीने हे दूरपर्यंत पसरत जातात. यालाच आपण ध्वनी तरंग असे म्हणतो. आणि ध्वनी तरंग कानावर पडले तर कानात काय असतो मित्रांनो, पडदा असतो, तो सुद्धा काय होतो, तो कंपित होतो आणि त्याद्वारे विशिष्ट संदेश आपल्या मेंदूपर्यंत पोहोचून आपल्याला ऐकण्याची जाणीव होते. आय होप मित्रांनो तुम्हाला हे संपीडन काय आणि विरळन काय तुम्हाला सहज कळालं असेल. आणि अशा प्रकारे नाककाट्याद्वारे ध्वनीची जी निर्मिती मित्रांनो ही होते. आता मित्रांनो हवेत ध्वनितरंग निर्माण झाल्यास हवा पुढे जाते की हवेचे रेणू जागच्या जागी पुढे मागे होत राहून फक्त संपीडन व विरळन स्थिती पुढील हवेत निर्माण होत जाते. अर्थात मित्रांनो आपण बघितलं तर हवा पुढे जात नाही, फक्त संपीडन आणि विरळन स्थिती जी आहे पुढील हवेत निर्माण होत जाते. ज्या पद्धतीने दाखवली इथे मित्रांनो हवा जी आहे ती पुढे जात नाही, तर ही संपीडनं जी आहेत नाही का, संपीडन आणि विरळन या अशा क्रिया होतात आणि त्या अशा पद्धतीने मार्गक्रमण करतात. म्हणजेच काय, या हवेतील रेणू जे एकाच ठिकाणी कंप पावतात ते संपीडन विरळन पद्धतीने पुढे जातात आणि आपल्याला आवाज जो येतो ऐकू येतं. हे तुमच्या लक्षात आलं असेल. ओके, पुढे बघूया मित्रांनो. आता ध्वनी प्रसारण आणि माध्यम. मित्रांनो तुम्ही मागच्या इयत्तेमध्ये शिकला आहात की ध्वनीचं जर प्रसारण जर व्हायचं असेल त्याला माध्यमाची आवश्यकता असते. आणि ही माध्यमं कोणती असतात, तर ती मित्रांनो आपल्या ज्या अवस्था आहेत या तिन्ही अवस्थांमध्ये ध्वनीचं प्रसारण जे आहे हे होत असतं. हे तुम्ही शिकलात. मग त्यासाठी हवा, पाणी किंवा स्थायूसारखा एखादं माध्यम जे आहे लहरीच्या रूपाने प्रवास करून ध्वनी जो आहे आपल्या कानापर्यंत पोहोचतो. परंतु ध्वनीचा स्रोत व आपला कान यांच्यामध्ये समजा माध्यम नसेल तर काय होईल. आता मित्रांनो तुम्ही वर्गात बसले आहात किंवा घरामध्ये आई बाबा ज्यावेळेस तुम्हाला बोलवतात त्यावेळेस तुम्हाला तो त्यांचा आवाज ऐकू येतो किंवा तुम्ही जे बोलतात ते तुमच्या पालकांना ऐकू येतं. याचं कारण काय, तर त्या ठिकाणी तुम्ही जे बसलात त्या ठिकाणी हवा आहे आणि हे हवा माध्यम असल्यामुळेच संपीडन विरळन ही प्रक्रिया होते. ज्यावेळेस ते बोलतायत म्हणजे काय, तिथे कंपनं कुठे पाडतायत, तर तिथे कंपनंसुद्धा मित्रांनो तो टॉपिक पुढचा आहे त्यावेळेस आपण बघणारच आहोत. जे आपलं मानवी स्वरयंत्र आहे म्हणजे जिथून आपला गळा जिथून जो बोलतो
त्या ठिकाणी स्वरतंतू जे आहेत हे काय होतात, कंपनं पावतात आणि त्या पद्धतीने मित्रांनो मग ती हवा जी ती संपीडन आणि विरलन या पद्धतीने पुढे जाते आणि आपल्याला बोलणं जे आहे कानाद्वारे ऐकू येतं. अशीच थोडक्यात ही क्रिया असते. मग मित्रांनो समजा माध्यम नसेल, हवा नसेल, पाणी नसेल किंवा कोणता स्थायू पदार्थ नसेल तर आपल्याला ध्वनी ऐकू येईल का? तर अर्थातच मित्रांनो त्याचं उत्तर आपल्याला नाही असं म्हणता येईल. ओके, ध्वनीच्या निर्मितीसाठी आणि प्रसारणासाठी हवेसारख्या माध्यमाची ही आवश्यकता असते. हे सुद्धा मित्रांनो प्रयोगाने सिद्ध करता येतं. आता मित्रांनो इथे प्रयोग दाखवला आहे तो आपण बघूया. अतिशय सोपा प्रयोग आहे, तुमच्या कदाचित शाळेत सुद्धा तो असेल. आता इथे काय दिलं आहे मित्रांनो बघा, एक काचेची हंडी आपल्याला दिली आहे. या काचेच्या हंडीमध्ये मित्रांनो हे लक्षात घ्या, इथे ही विद्युत बेल जी आहे म्हणजे विद्युत घंटी जी आहे ती आपल्याला दिसते. दाखवतो, विद्युत घंटी, ही काचेची हंडी आहे आणि मित्रांनो हा निर्वात पंपाकडे म्हणजे काय, ज्यावेळेस आपण ही काचेची हंडीमध्ये ही जी बेल आहे विद्युत घंटी जी आहे ही ज्यावेळेस आपण बसवणार मित्रांनो इथे, त्यावेळेस वरून बूच लावल्यानंतर या हंडीमध्ये हवा असणार आहे की नाही, मग ती हवा काढण्यासाठी हा निर्वात पंपचा वापर केला जाणार आहे. या निर्वात पंपाद्वारे होतं काय, याचं कार्य काय असतं तर त्या काचेच्या हंडीमध्ये जी हवा आता प्रेझेंट आहे तिला काढून घेणे आणि ती निर्वात करणे म्हणजे त्यामध्ये हवा शिल्लक न ठेवणे, त्यासाठी निर्वात पंपाचा वापर करतात म्हणजे त्या हंडीतील हवा बाहेर काढण्यासाठी. ओके, आता मित्रांनो या प्रयोगाला सुरुवातीला निर्वात पंप बंद असताना काचेच्या हंडीत हवा असेल आणि आपण समजा या विद्युत घंटीचं बाहेर कनेक्शन दिलं आहे बघा इकडे, नाही का, ज्यावेळेस आपण प्रेस करणार आपल्याला माहिती आहे विद्युत घंटी क्र या पद्धतीने वाजते, मग ती वाजू लागेल. मग यावेळेस सुरुवातीला आपल्याला आवाज येईल मित्रांनो. याचं कारण काय की त्या हंडीमध्ये हवा असल्यामुळे ते आपल्याला ऐकू आलं. परंतु ज्यावेळेस निर्वात पंपाद्वारे आपण हवा याच्यातनं काढायला सुरुवात करू आणि हवेचं प्रमाण जसं जसं कमी जाईल तसं मित्रांनो विद्युत घंटीच्या आवाजाची पातळीसुद्धा कमी कमी होत जाईल आणि निर्वात पंप बराच वेळ चालू ठेवल्यास हंडीतील हवा पूर्णपणे कमी होईल आणि अशा वेळी विद्युत घंटीचा आवाज जो आहे अत्यंत क्षीण असा होईल. हे आपल्याला प्रयोगाद्वारे सिद्ध करता येतं. म्हणजेच काय, ध्वनीच्या निर्मितीसाठी आणि प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता असते. जर मित्रांनो या हंडीमधील आपण पूर्णपणे हवा जर बाहेर काढू शकलो तर आपल्याला विद्युत घंटीचा आवाज येईल का, नाही का, याचं उत्तर तुम्हाला शोधता येईल. ओके, पुढे बघूया मित्रांनो. मित्रांनो आपल्याला माहिती आहे चंद्रावरती कोणत्याही प्रकारचं हवामान पाणी वगैरे नाही आहे. मग चंद्रावर गेलेले दोन अंतराळवीर अगदी एकमेकांच्या जवळ उभे असतात तरी त्यांचे एकमेकांसोबतचं बोलणं त्यांना ऐकू येत नाही. कारण काय, चंद्रावर हवा नाही आणि चंद्रावर हवा नसल्यामुळे ध्वनी प्रसारणासाठी आवश्यक असणारं माध्यम त्या दोन अंतरवेळांमध्ये नसल्याने त्यांच्या माध्यमात होणारे ध्वनी प्रसारण होऊ शकत नाही. त्यामुळे मित्रांनो त्यांना जवळ असूनसुद्धा काही ऐकू येत नाही. कारण काय, माध्यम जे आहे हवा हेच नसल्यामुळे तिथे ऐकू येत नाही. मग त्यामुळे ते नेमकं काय करतात तर शक्यतो ते इशाऱ्याने बोलतात. त्याचप्रमाणे अंतराळवीर भ्रमणध्वनीसारखे तंत्रज्ञान वापरून एकमेकांशी संवाद साधतात. आता मित्रांनो भ्रमणध्वनीमध्ये वापरण्यात येणाऱ्या ज्या लहरी असतात त्या विशिष्ट प्रकारच्या असतात आणि त्यांच्या प्रसारणासाठी कुठल्याही माध्यमाची गरज नसते. म्हणून अशा भ्रमणध्वनीचा वापर करून तिथे ते आपल्या मित्राशी किंवा आपल्या जो जोडीदार आहे त्याच्याशी ते काय करतात, संवाद साधत असतात. ओके, पुढे बघूया. आता ध्वनी तरंगाची वारंवारता. आता मित्रांनो आत्ताच आपण बघितलं नादकाट्याच्या कंपनामुळे हवेमध्ये काय निर्माण होतो तर संपीडन निर्माण होतं. संपीडन म्हणजे काय, हवेचा जास्त दाब आणि विरळन म्हणजे काय, हवेचा विरळ दाब, नाही का, हे निर्माण होतात. अधिक सूक्ष्म रीतीने पाहिल्यास हवेची घनता व दाबातील बदल हा खालील आकृतीमध्ये दाखवला आहे. आता मित्रांनो इथे लक्षात घ्या, हा जो वाढलेला दाब आहे पेनाने दाखवते बघा, हा जो आहे तो वाढलेला दाब म्हणजे काय, समजा मित्रांनो या पद्धतीने इथे वाढलेला दाब आहे आणि खालचा जो आहे मित्रांनो हा कमी झालेला दाब आहे. इथून सुरुवात झाली, हवेचा दाब वाढला आहे, पुन्हा इकडे कमी झालेला आहे, म्हणजे हे झालं संपीडन आणि हे झालं विरलन. तर तुम्हाला मित्रांनो खाली पाहता येईल, खाली जी हवेची आकृती दाखवली किंवा ध्वनीसंबंधी रेणूंची रचना दाखवली ती आपण बघूया. आता इथे जर तुमच्या लक्षात येईल मित्रांनो, इथे जे आहे इथे संपीडन झालेलं आहे, त्यामुळे मित्रांनो इथे जे रेणूंची हवेमधील रेणूंची जी गती आहे ती थोडी दाट दिसते. परंतु या भागात इथे थोडी दाट दिसते आपल्याला, इथे विरल झालेली दिसते, इथे पुन्हा दाट आहे, इथे विरल आहे. म्हणजेच काय, हे संपीडन आहे, हे विरलन आहे. हे संपीडन आणि हे जे आहे
विरळन आहे. अशा पद्धतीने मित्रांनो संपीडन विरळन या माध्यमातून कुठलीही वस्तू हवेत कंप पावली तर अशा रीतीने ध्वनी तरंग निर्माण होतात. आता मित्रांनो विरळन आणि संपीडन मिळून तरंगाचे एक आवर्तन तयार होते. म्हणजे इथे जर मला दाखवायचं म्हटलं तर एक हे मित्रांनो संपीडन आणि हे इथपर्यंत हे विरळन. बघा पुन्हा दाखवतोय. हे जे आहे मित्रांनो इथून सुरुवात झाली संपीडन आणि हे विरळन. हे एक आवर्तन म्हणजे थोडक्यात आपण सायकल म्हणूया. हे तरंगाचं एक आवर्तन आहे किंवा एक सायकल पूर्ण झाली असं आपण म्हणतो. मग एका सेकंदात नाद काट्याच्या भुजा जितक्या वेळा मागे पुढे होतील ना तितकीच आवर्तने एका सेकंदात हवेत तयार होतात. बघूया. बघा मित्रांनो पुन्हा लक्षात येईल तुम्हाला. वाढलेला दाब सुरुवात करणार इथून. वाढलेला दाब जो आहे इथून संपीडन होईल आणि संपीडन झाल्यानंतर पुन्हा इकडे विरळन इथे कंप्लीट होईल. मग मित्रांनो हे झालं एक आवर्तन. अशा पद्धतीने आवर्तनं जे मित्रांनो ही निर्माण होत असतात. मग हे किती निर्माण होतात तर जितकी आवर्तने एका सेकंदात हवेत तयार होतील की नाही. म्हणजे एका सेकंदात हवेमध्ये किंवा इतर माध्यमात कोणत्याही निर्माण होणाऱ्या एकूण आवर्तनांची संख्या म्हणजे त्या ध्वनी तरंगाची वारंवारता. प्रत्येक ध्वनी तरंगाची वारंवारता ही मित्रांनो वेगवेगळी असते आणि वारंवारता जी आहे ही हर्ट्ज या एककात मोजली जाते. HZ कॅपिटल H आणि Z. ज्याप्रमाणे मित्रांनो प्रत्येक गोष्ट मोजण्यासाठी एक विशिष्ट एकक आहे तसंच या वारंवारता मोजण्यासाठी हर्ट्ज नावाचं एकक आहे. हे लक्षात असू द्या. म्हणजेच काय जर एका सेकंदात एक कंपन झाले तर त्या कंपनांची वारंवारता 1 हर्ट्ज एवढी असते. आता मित्रांनो आकृतीत दाखवल्याप्रमाणे एका सेकंदात समजा 512 वेळा कंप पावतो. एक नादकाटा समजा 512दा कंप पावत असेल तर याचा अर्थ काय मित्रांनो. याचा अर्थ आपल्याला असं सांगता येईल की नादकाट्याच्या कंपनामुळे एका सेकंदात 512 आवर्तने जी आहेत ही निर्माण होतात आणि त्यामुळे त्यापासून निर्माण होणाऱ्या ध्वनीची वारंवारता जी आहे ती असणार आहे 512 हर्ट्ज. एखादा नादकाटा किती वारंवारता कंप पावेल हे त्याच्या भुजांचा आकार मग त्यासाठी त्याची लांबी असेल जाडी असेल त्याचप्रमाणे तो नादकाटा कोणत्या पदार्थापासून बनला आहे त्यावर अवलंबून असते. हे तुम्ही लक्षात असू द्या. आय होप मित्रांनो वारंवारता त्याचप्रमाणे आवर्तन वारंवारता हर्ट्ज म्हणजे एकक हे तुम्हाला कळालं असेल. आय होप मित्रांनो या गोष्टी सर्व तुम्हाला कळाल्या असतील. पुढच्या लेक्चरमध्ये आपण पुढचा टॉपिक बघूया. तुर्तास आपण थांबूया. गुड बाय. बाय बाय.